करणार आहोत. श्वास घ्या. सगळ्यांनी करायचं सगळ्यांनी. दुसरं आवर्तन परत एकदा श्वास भरून घ्या. पूर्ण छाती भर. शेवटचं आवर्तन श्वास भरून घ्या. शलमुखी मुद्रा सोडा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर. स्वस्थ शरीर. डोळे मिटून शांत बसा. शेवटी आपण आता ध्यान करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले. पाठीचा कणा सरळ आहे. मान सरळ आहे. शरीराच्या कोणत्याही भागावर ताण नको. हळुवारपणे सावकाश अंतरचक्षुनी दोन्ही भुवयाच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा किंवा श्वास प्रश्वासाबरोबर राहा. श्वासाबरोबर आपण आहोत. शरीराची गरज लागली की आपोआप श्वास घेतला जातो आणि गरज संपली की कर्बवायूचं निष्कासन होतं. येथे कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही. आपोआप चालणारा श्वास आहे. हळूहळू श्वासाची गती मंद होत चालली आहे. विचाराची धाव कमी कमी होत चालली आहे. मन एकाग्र होत चाललं आहे. या अवस्थेमध्ये आपण काही क्षण बसून राहायचं. सावकाश हळुवारपणे आपण आता ध्यान संपवणार आहोत. हळुवारपणे डोळे उघडा. दोन्ही हात एकमेकावर घासा. चेहऱ्यावरून हात फिरवा. नेत्रमर्दन करा. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. संकल्प. आपण आपले मन नेहमी संतुलित ठेवले पाहिजे. आपला आत्मविकास त्यातच सामावलेला आहे. मी स्वतःबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या कामाबद्दल, समाजाबद्दल, विश्वामध्ये शांती, आनंद, स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करेन. हा माझा संकल्प आहे. शांती पाठ. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. स्मार्त योगिनी एकादशीच्या अमृत योगावर साजऱ्या होत असलेल्या या योग दिनाच्या निमित्तानं आपण हरिनामात तल्लीन झालो आहोत. आपल्या शरीरातील कण न कण विठ्ठलमय झाला आहे. आपल्या शरीर मनाची अवस्था पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यासारखीच झाली आहे. आर मृदंगाच्या निनादात सुरू असलेला विठू नामाचा हा गजर अवघ्या आसमंतात भरून राहिला आहे. चला, भक्ती योगाचा समारोप करत असताना आपण सगळे या अवकाशात स्वतःला सामावून घेऊया. आपण
मंदिर परिसरातून सहभागी झालेले विठ्ठल मंदिर परिसरातून सहभागी झालेले सगळ्यांनी जागेवरच बसायचं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांनी योगा केलेला आहे. बरेच शाळा या ठिकाणी आपला महाविद्यालय सेंटर दिला होता, त्यामुळे बरेच शाळा या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. तर सिनियर टीचिंग स्टाफ, ज्युनियर टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, विद्यार्थी वर्ग तसेच काही गेस्ट इथे आहेत, त्यांचं मी प्रथमतः सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो ते इथे आले. आणि महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर आंटीपाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन 2 शब्द सर्वांना मार्गदर्शन करावे. ज्या